दुःख वाटतं तुम्हाला, त्रास दिला मी तुम्हाला. हे मला हॉटेलमध्ये ऑर्डर होतं आणि आमचा झगडा होता. मुझे ही माघार लेनी थी तो क्या करे झगड़ के. हे मला बोलतात नुसती हाव करता ना खत नाही. मग मी याच्या घरात एक झलक दिली कचऱ्याची. पत्ता कट. दुसरा कोई होता तो 2-4 गाली देता. मेरे पती बहुत प्यार करते हैं मेरे से. आता पप्पा जेव्हा हे व्लॉग बघेल ना बोलेल नवऱ्याला त्रास देतात. त्याचा नेहमीचा डायलॉग आहे, नवऱ्याला त्रास देतं बोलतात. पण अचानक मी खिडकींच्या बाहेर बघले ना, मला जाम मोठा साप दिसला. आता कॅमेऱ्यामध्ये दिसेल का नाही मी पटकन दाखवतो. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता संध्याकाळ झाले, मॅच बंद करा ना. आता संध्याकाळ झाले ना, करण्यासारख्या काहीच नाही, पण मी व्लॉग स्टार्ट केला. बघू काही बनला व्लॉग तर बनवू, कारण सगळीच मला बोलतात डेली व्लॉग कर, तर मला पॉसिबलच होत नाही रोजचा व्लॉग करायला. तर मी करता प्रयत्न, बघू आज काही असेल तर मी दाखवतो. तर आता चाय पियाला बसले आहो, जस्ट चाय मी बनवले आणि पियाला बसले आहो ना, जरा बाहेर पण चालले हो, तसाच टाइमपास जरा फिरता हो. कैसी मेरी बनी चाय? मस्त है. मस्त आहे. जबरदस्ती नाही ना? नाही. तसं मला बरीच जण बोलतात की चाय चांगली असते. आता प्रत्येकाची चॉईस, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार. काही याच्यापेक्षा चांगला पण पित असतील. 4 वाजले पण ऊन जाम, आम्हाला भूक पण लागली, म्हणून विचार केला थोडासा फिरून येऊ, काहीतरी खाऊन पण येऊ आणि संध्याकाळी नंतर पूजेला पण जायचं, तर लवकर येऊ जरा फटाफट काहीतरी खाऊ आणि पूजेला पण जायचं संध्याकाळी. आणि पूजाच चालू आहे, दुसऱ्या काही होत नाही सध्या. साखरपुडा पण चालू आहे, पण त्याचं आमंत्रण नाही, पूजेचंच आमंत्रण आहे सध्या. 2-3 दिवसानंतर पूजा तरच आम्हाला. एकदम टॉपच्या रस्त्याने आम्ही चाललो. धुलेश भाई भी आहे. धुलेंद्र और सूर्यदेव भी बहुत ही गुस्से में लग रहे हैं. आम्ही बाजारात फिरता, आम्हाला काम तर काहीच नाही, आम्ही बिना कामाचं फिरतो. सगळा फिरून आल्या हॉटेलमध्ये ना. वरती एसीचा पण बंद ना, खालते बसल्यावर नुसता गोंगाट कानासाठी, तर पावभाजी खाण्यासाठी. गाडीवर बाल मेरे कैसे हो गए, अर्धा मराठी अर्धा हिंदी. मेन म्हणजे ना मला पावभाजी खायची होती म्हणून आम्ही दोघं आलो, बाकी काही विषय नव्हता. आता कोणी ओरडाला नाही, काही नाही, तर गावा पण उठायचं निघायचं. आली आपली पावभाजी. इथे पण मॅच बघायची. पावभाजी खाली आम्ही, ठीक वाटली, काही आवडलं नाही. मला मम्मीच्या हातची पावभाजी जास्त आवडतं, पण आता मम्मी बिमार असले मुलं नाही बनवू शकत. कुत्रा थोडीशी डरलो आम्ही. जे मम्मी ना बिमार व्हायच्या आधी मला पावभाजी बनवून दिली, बिर्याणी सुद्धा बनवून दिली. आता घरी चाललो. रस्ता बघा सुंदर सुंदर. वाटतं तुम्हाला, त्रास दिला मी तुम्हाला. चांगला झाला, मला थोडी भूक लागलेली. आता चाललो घरी. माझं केस कसं होतात गाडीवर फिरल्यावर. हे मला हॉटेलमध्ये ऑर्डर होतं, बोलतं खत नाही का नुसतीच येतं खायला. आणि आमचा झगडा होता. मुझे ही माघार लेनी थी तो क्या करे झगड़ के. हे मला बोलतात नुसती हाव करता ना खत नाही. मग मी याच्या घरात एक झलक दिली कचऱ्याची. पत्ता कट. पुरी भूक तवरच माणूस खाणार ना, नुसतं किती घर. आता 2 पाव खाल्ले त्याच्यावरती किती खाऊ मी तरी. वर्षा पण चाय पिऊन असतो. मग मला दुसऱ्या घरा बोलतात तुला भूक लागली तर तुला वडापाव देतं. नव्हता मला खायचा वडापाव, मग मी का खाऊ. मग मी पावभाजी खाण्यासाठी आम्ही लांब ठेवून आलो. दुसरा कोई होता तो 2-4 गाली देता. मेरे पती बहुत प्यार करते हैं मेरे से. आता बोला तुला नाही समजत, ते नेहमीचं डायलॉग. तेव्हापासून ना टेम्परेचर ठीक होता ना, हे रस्त्यानं आल्यावर अचानक थंडी लागायला लागली ना. संध्याकाळची आल्यावर तर बेकार थंडी लागतं. नदी पण जवळ आहे जरा इकडून. रस्ता जाम भारी आहे. ऊन जरी असला ना तरी हे भागामध्ये थंडाच वाटतं.
चित्ता नाही यायचं. हल्ली जाम येतात. नदी जरा सुकली का? जरा जास्तच सुकले. जरा कुठं सुकले ना नदी पूर्ण. आता पप्पा जेव्हा हे व्लॉग बघेल ना बोलेल नवऱ्याला त्रास देतात. त्याचा नेहमीचा डायलॉग आहे, नवऱ्याला त्रास देतं बोलतं. काही पण सांगला ना तर तुम्ही नवऱ्याला त्रास देता. मला किडनॅप करत घेतले असं मला वाटतं. बापडे किधर लेके जा रहे हो? पैसा नहीं मिलेगा. देना पडेगा पैसा. बापा म्हणजे का चांगला रस्ता नव्हता का? शॉर्टकट. मला भीती वाटते बाईक वरचे रस्त्यात फिरायचं म्हणजे कवा स्लीप होईल सांगू शकत नाही. यो ब्रिज बरेच लोकांच्या ओळखीचा असेल. आता सनसेट होईल. पोचलो आम्ही आताच घरी ना. पूजेला जायची तयारी पण करायची आहे तर आधी रूम आवरून घेतो. मी ना काल ऑर्डरला जायचा होता म्हणून तिकडे गेलेलो घरी माहेरी. तर मी एक दिवस तिथे गेलतो आणि बघा हा ते दिवशी मी आवरून ठेवलेली खुर्ची परत जशीचे तशी करून ठेवले. परत आता ते सगळे कपडे घडी करून ठेवतो आणि जायची तयारी करतो. साडी वगैरे बघायला लागेल कुठली नेसायची आहे. रूमच्या बाहेर धुवावरा झालंय. क्लायमेट मस्त झाले पण त्याच्यामध्ये धूर कसं दिसतो जाताना. जरा वेळ खोलली खिडकी तर लगेच डोळा झोमला. आवरं धूर झाले बाहेर. मी तो पसारा आवडता असा सांगून ना अर्धा तास झाले मी रीलच बघतो. एकदा रील बघायला लागलो ना स्क्रोल करत राहिलो ना तर कुठं टाईम जातं समजत पण नाही. तसा पसारा तसाच. अजून पूजन पण जायचं बाबा. चला आता कसा तरी मी माझ्या मनाची तयारी करतो आणि ते मी आवरून घेतो. तयारी केली मीनी जायचं पण विचार करताना जाव का नको कारण आमच्या इथे ना सगळा रस्ता खोदून ठेवले. आवरी धूल आहे ना. आता मी तुम्हाला अशी दिसतो तिथं जोपर्यंत मी मॉन्जुलिका होणार हाव आवरी धूल असतं. मी 2 तास झाले मी तयारी करता म्हणजे मला साडी वगैरे ड्रेप करायला वेळ जातं म्हणून माझी तयारी झाल्यानंतर हे तयारी करताना आता हे तयारी करतील. मग निघू जरा वेळानेच. जवळच गाव मग बाईकवर जायचा ना. अख्खकडं खोदून ठेवले. जाम धूल नेहमीचाच त्रास होतो. धूल अजून लागली तर नाही पण थंडी लागतं जाम. चालू होणार आता परत धुलेंद्र. यावेळी नाव ठेवले तो धुलीचा धुलेंद्र. कालोख पण जाम ही तशी हे दिसत नाही ना नीट. जेवायला वडला सोडायला पण मागेपर्यंत आले. त्याला या झाला वाटतं कॉन्फिडन्स आला व्लॉगमध्ये येण्याचा. पण त्याला आवड हा व्लॉगमध्ये येण्याची. त्याने मला लोणचं पण आणून दिला पाणी पण दिला आणि आता सोडायला इथपर्यंत आले. चल बाय चल जा तू गाडी तिकडं चल. जस्ट घरी पोचलो. पूजेमध्ये जेवलो ना लगेच निघलो घरी आलो. तर आता मी व्लॉग एंड नाही करणार कारण मला माहिती आहे मी व्लॉग नाही कडला जास्त. तर उद्या मी योच व्लॉग कंटिन्यू करीन. तर आजचा दुसरा दिवस आहे जसं मी काल बोललेलोच होतो का योच व्लॉग आपण कंटिन्यू करू. आता घरातला आवरावर केले म्हणजे जेवण बनवायला चालू आहे. कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येतं. तर आताच डालविल ठेवले ना. बाकीचं जेवण करायचा क बनवायचं ते पण समजत नाही. मार्गशीर्ष त्याच्यामुळे उपवासच चालू आहे. तर आता करतो काहीतरी ज्या असेल त्या. तसं आता भाजीचा जास्त मी भाज्या पण खात नाही. बटाटा कडधान्य वगैरे तेच. डाळ तर बनली अजून भाजी पण बनवायची. आम्ही 3च माणसं असतो घरामध्ये त्याच्यामुळे जास्त जेवण बनवायला नाही लागत. भाजी पण ठेवले एक साईडला. भात पण आता होईल जेवण माझं. जेवण झालं मग मला काहीच काम नाही म्हणून तर नंतर जेवायचंच काम ह. पण आता आवरे लवकर तर नाही जेवत नंतर जेवू. दुसरं आता काहीच नसतं व्लॉग बनवण्यासारखं. असं आता जाऊन आराम करेन किंवा काहीतरी असा बघता क असेल. आता किती 11:30 वाजल्या ना. माझं काम झाले आवरून ना. अशीच बसल्यावर म्हणजे आता तुम्हाला समजेल का माझा दिवस अख्खा म्हणजे कसा बोर जातं असा एकटी एकटी घरामध्ये बसून. आता जेवायचा टाईम होईपर्यंत असंच मी मोबाईल बघन रील बघन. तेच जेवल्यानंतर पण मग संध्याकाळ होईपर्यंत तसाच. त्याच्यानंतर मग असेल काही काम भाकरी जेवण परत म्हणजे भाजी वगैरे ते. अवरी बोरिंग लाईफ चालू माझी. पण अचानक मी खिडकींच्या बाहेर बघले ना मला जाम मोठा साप दिसला. आता कॅमेऱ्यामध्ये दिसेल का नाही मी पटकन दाखवतो. बाबा कुठला साप डेंजर. तर अचानक मी अशी बाहेर आलो आणि मला दिसला.
खतरनाक एकदम बापा, आवडा मोठा साप. संपतच नाही. कुठे गेला? इकडून मुंडी करले. कुठे गेला आता? दिसतच नाही तो. गवत आवरा आणणार, कुठे गेला समजलंच नाही मला. त्या दिवशी पण ना तिकडे शेतामध्ये समोरचे जाम मोठं 2 साप आलेलं. मला दुसरा काही दाखवायसारखं ना, इथं याच मोर साप वगैरे तेच सगळं दाखवण्यासारखं आले. कुठे गेला असं? कुठला साप? मला तरी सापांची ओळख पण नाही मला कुठला पण साप दिसला तरी मी घाबरणारच आहो. तो विषारी असो किंवा नसो, नाही होता आवरा मोठा साप ना, एकदम घराच्या जवळच होती तशी. म्हणजे ना घराच्या समोर तिकडे सगळी ना शेतात असेल, त्याच्यामुळे या असं सगळं दिसतच असतं. इथं आवरा सगळं गवत आता तो कुठं गेला काही माहीत पण नाही, दिसणार पण नाही अचानक कोणी गेला तर. परत जेवलो ना तशीच झोपलेलं. आता उठल्यावर चाय बी पिला. तुम्हाला चेहऱ्यामध्ये समजतच असेल की मी झोपेच्या उठलेली हाव. तोंड बिन धुतले तसं मी नाही, पण तो या हळूच माझ्या चेहऱ्यावर झोपेचा. भाकरी करायच्या आणि त्या करून घेतो. 2च भाकरी करायच्या आणि 2 किंवा 3च, कारण येते नसतील जेवायला. आम्ही दोघीच आहो, त्याच्या भाकरी करतो. बघा कशा एकटा खाता. असं नाही वाटलं मला द्यावा, आता नको. पापडी पीठ मळायचं मला ना. रोजच्या पण 4 किंवा 3 आवरच भाकरी करायच्या असेल, जास्तीत जास्त 5, कारण कोण खात नाही. संध्याकाळी पण भात लागतंच. भाकरी तेवढ्या खात नाही आहे म्हणून तेवढ्या करायला नाही लागत ना. मग थोड्याशाच भाकरी असतात तर मी गॅसवरच बनवतो. आता होतं लास्टची भाकर चालू आहे, म्हणजे करून तव्यावर टेकले मी. तेवढ्या जास्त चांगल्या तर नाही येत, जसं जमतं तसं करतो मी. आता भाकरी पण झाल्या माझ्या करून. आता नंतर भाजी बनवायची किंवा मग असाच जेवून व झोपायचा परत सकाळी त्याच. तर असा मी ब्लॉग बनवले. आता तुम्हाला आवडेल का नाही मला माहिती नाही. आता डेली ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं काहीच नाही आहे, असाच माझा दिवस रोजचा चालू असं. तुम्हाला आवडत असेल तर मी बनवीन, कारण मला जाम सगळी कमेंट करतात की डेली ब्लॉग कर. जर तुम्हाला नसेल आवडत तर मी नाही बनवणार. बघा आता तुम्ही सांगा मला आवडतं का नाही, तर मी चालू ठेवीन असंच कंटिन्यू, जसं मला पॉसिबल होईल तसा. कारण रोजच बनवायला जमलं असं नाही जसं म्हणजे सगळी बोलतात म्हणून मी प्रयत्न करतो की डेली व्लॉग पण आपण करू. आता दाखवण्यासारखं काहीच नाही, मग नंतर मी ना व्लॉग एंड करायला पण विसरून जाईन. तर मी आत्ताच व्लॉग एंड करतो. चला बाय.